मस्त अशी कोलंबी थाळी बनवून तयार आहे। तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये मी तांदळाच्या भाकऱ्या, त्यानंतर कोलंबीचं कालवण, कोलंबी मसाला, कोलंबी फ्राय, त्यानंतर मी याच्यामध्ये बांगडासुद्धा फ्राय केला आहे आणि गरमागरम भात, अशी ही कोलंबी थाळी बनवून तयार आहे। नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका कुकिंग ब्लॉगमध्ये। आज मी संध्याकाळच्या जेवणासाठी कोलंबी थाळी करणार आहे। या कोलंबी थाळीमध्ये मी कोलंबी फ्राय, कोलंबी मसाला आणि कोलंबीचं कालवण केलं आहे। त्याचबरोबर या थाळीमध्ये मी बांगडा फ्राय सुद्धा ठेवला आहे। ॲक्च्युअली कोलंबी थाळीमध्ये बांगडा फ्राय दिला जात नाही, तरी पण मी ठेवला आहे। आणि मी इथे मोठ्या साईजच्या कोलंब्या घेतल्या आहेत, त्यामुळे मी फ्रायसाठी नाही, कोलंबीच्या कालवणासाठी आणि कोलंबी मसाल्यासाठी मी कट करून घेतल्यात। फ्रायसाठी मी अख्ख्याच ठेवल्या आहेत। तुम्हाला जर छोट्या साईजच्या मिळाल्या तर तुम्ही त्या कट करू नका, अशाच त्या फ्राय करा आणि कोलंबीच्या कालवणामध्ये आणि मसाल्यामध्ये अशाच टाका। मला मोठ्या मिळाल्या म्हणून मी त्या कट करून घेतल्या। चला आता बनवायला सुरुवात करूया। मी ते कोलंबीचे 3 प्रकार करणार आहे। त्यामध्ये एक आहे कोलंबी फ्राय, त्यानंतर कोलंबीचं कालवण करणार आहे म्हणजे कोलंबी मसाला, आणि त्यानंतर कोलंबीचं सुकं करणार आहे। तर मी ही 1.5 किलो कोलंबी घेतली आहे। कोलंबी ची साईज मोठी आहे, त्यामुळे मी 1.5 किलो घेतली आहे। छोटी असेल तर 1 किलो सुद्धा चालेल। स्वच्छ साफ करून घेतली आहे आणि जो काळा धागा असतो तोही काढून घेतलेला आहे, त्यामुळे परत साफ करण्याची काही गरज नाही। मी साफ केल्यानंतर याला हळद आणि मीठ लावून मॅरिनेट करून ठेवलं होतं। आता आपण करायला घेऊया। तर सगळ्यात आधी इथे आपण कोलंबीचं सुकं करायला घेऊया। कोलंबी मोठ्या होत्या म्हणून मी असे बारीक तुकडे करून घेतले, तुम्ही असंच ठेवलं तरी चालेल। चला आता करायला घेऊया। मध्ये 3 चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवले। आता याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊया। कांदा छान मऊ झाला पाहिजे। मीडियम साईजचे 2 कांदे मी बारीक चिरून घेतलेत। कांदा मऊ होतोय तोपर्यंत आपण कोलंबीच्या कालवणाची तयारी करायला घेऊया। झाकण ठेवायचंय आणि कांदा छान मऊ करून घ्यायचा। कांदा मऊ होतोय तोपर्यंत आपण इथे कोलंबीच्या कालवणाची तयारी करून घ्या। तर त्यासाठी एक वाटण तयार करायचंय। तर मी छोटा नारळ घेतला होता, त्यातली अर्धी कवड घेतली आहे, म्हणजे जवळजवळ अर्धा कपच्या वरती हा नारळ असेल। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि लसणाच्या 4 ते 5 पाकळ्या लागणार आहेत, कारण का तसंही आपण याच्यामध्ये हिरवं वाटण टाकणार आहोत। हिरवं वाटण म्हणजे काय, आलं, लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट आहे। तर कांद्याकडे बघून घेऊया। कांदा थोडासा मऊ झालाय। आता याच्यामध्ये आपल्याला हिरवं वाटण घालायचं। हिरवं वाटण म्हणजे काय, आलं, लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट। 1-2 चमचे याच्यामध्ये आलं, लसूण, कोथिंबीरीची पेस्ट घालतीये, म्हणजे हिरवं वाटण म्हणतात त्याला। आता हे पण छान परतून घ्यायचे। 1-2 ते 3 मिनिटं हे आपल्याला परतून घ्यायचे वाटण। 4 ते 5 लसणाच्या काड्या आणि त्यानंतर थोडासा आल्याचा तुकडा सुद्धा घेतलाय। आता हे बारीक वाटून घ्यायचे पाणी घालून। कोलंबी जेव्हा मॅरिनेट केली तेव्हा त्याच्यामध्ये लिंबाचा रस सुद्धा टाकला होता। एका लिंबाचा रस मी सगळ्या कोलंबीला लावून ठेवला होता। आता वाटण पण छान 1 मिनिटभर मी परतून घेतलंय। याच्यामध्ये एक मीडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय, तो टाकून घ्यायचा आणि कांदा आणि टोमॅटो छान मऊ करून घ्यायचा आपल्याला। ठेवायचंय आणि कांदा आणि टोमॅटो मऊ करून घ्यायचे। कांदा आणि टोमॅटो मऊ होते तोपर्यंत वाटण सुद्धा आपलं कालवणाचं तयार आहे। त्याआधी इथे कोलंबीला मॅरिनेट करून घ्या। तर त्यासाठी मी आधीच हळद आणि थोडं मीठ लावून ठेवलं होतं आणि लिंबाचा रस। आता याच्यामध्ये 1 चमचा मालवणी मसाला घालते। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। हळद तर लावलेलीच आहे, पण थोडंसं मी याला मीठ लावते, कारण का मीठ थोडंसं कमी आहे, त्यामुळे थोडंसं आणखीन मी मीठ लावलं। चवीनुसार मीठ लावायचं आहे। त्यानंतर याच्यामध्ये हिरवं वाटण टाकायचं आहे, म्हणजे आलं, लसूण, मिरची थोडीशी टाकली आहे। आलं, लसूण आणि मिरची आणि कोथिंबीरीची पेस्ट आहे। आता हे छान मॅरिनेट करून घ्यायचं आहे। मसाला, मीठ आणि वाटण मिक्स करून घेतलंय, म्हणजे छान लावून घेतलंय। आता याला एक अर्ध्या लिंबाचा रस लावायचा आहे आणि 15 ते 20 मिनिटं आपण हे बाजूला ठेवून देऊया। तोपर्यंत कालवण करून घेऊया। कालवण करण्यासाठी 2 चमचे तेल कढईमध्ये गरम करण्यासाठी ठेवले। त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा हिरवी पेस्ट घालायची आहे। 2 मिनिटं छान परतून घेतलं। आता हे जे वाटण आपण तयार केलं होतं ते पूर्ण वाटण आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि छान परतून घ्यायचे। कांदा आणि टोमॅटो छान मऊ झालेत। आता याच्यामध्ये 2 आमसुलाचे तुकडे घालायचे। तुम्ही याच्याऐवजी चिंच वापरली तरीही चालेल। आता याच्यामध्ये मसाले टाकून घ्या।
मी 2 चमचे याच्यामध्ये मालवणी मसाला टाकते. तुम्ही घरातील ठेवणीतला कुठलाही मसाला वापरला तरीही चालेल. त्यानंतर पाव चमचा हळद, मीठ टाकायचे चवीनुसार. आता मिक्स करायचे. करपू नयेत म्हणून मी अगदी 2 चमचे याच्यामध्ये पाणी टाकते. आता हे छान परतून घ्यायचं आहे. 2 मिनिटं परतून घेतलंय. आता ही कोलंबी आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. छोटी कोलंबी असेल तर तुकडे करायची काहीच गरज नाही आहे, पण ही मोठी आहे साईजला म्हणून मी तुकडे करून घेतले, कारण का मला मोठी कोलंबी आवडत नाही. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यात 2 चमचे मी पाणी टाकते, नाहीतर मसाले करपतील. आणि झाकण ठेवायचं आहे आणि एक 5 मिनिटं आपण हे छान शिजवून द्यायची कोलंबी. कोलंबी शिजायला फार वेळ लागत नाही आणि जास्त पण शिजवून घ्यायची नाही, नाहीतर ती चिवी रबरासारखी होते. आता एक 5 मिनिटं आपण हे शिजवून घ्यायचं आहे. कोलंबी मी दुसऱ्या गॅसवरती ट्रान्सफर केली आहे. आता हे जे कालवण करायचं आहे ते करून घ्या. तर खोबरं छान मी परतून घेतलं आहे 2 ते 3 मिनिटं. आता याच्यामध्ये मसाला टाकून घ्या. मी 2 चमचे मालवणी मसाला टाकते. चमचा छोटा आहे त्यामुळे 2 चमचे टाकते. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. हळद टाकत नाही आहे. मसाला आणि मीठ टाकून घेतले. मीठ चवीनुसार टाकले. हळद टाकत नाही आहे कारण का मी कोलंबीला ऑलरेडी हळद लावलेली होती. आता याच्यामध्ये मी चिंचेचा खोळ घेतला आहे, म्हणजे चिंच थोडीशी घेतली आणि पाण्यामध्ये भिजत टाकली होती. तुम्ही याच्याऐवजी कोकम वापरलं तरीही चालेल. आता हे छान पिळून घ्यायचे. कालवणाला छान आंबट तिखट अशी चव येते म्हणून चिंच टाका, कोकम टाकलं तरी चालेल. आता हे 2 ते 3 मिनिटं आणखीन परतून घ्यायचं आहे. याला तेल सुटेपर्यंत. वाटण छान मसाल्यामध्ये परतून घेतले. आता मिक्सरच्या भांड्यात थोडंसं वाटण होतं त्यातच मी पाणी टाकलं आहे. आता हे पाणी आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. पण त्याआधी मी काय करते आहे, कोलंबी आहे ना ही थोडीशी या वाटणामध्ये फ्राय करून घेते. 2 मिनिटं कोलंबी मी वाटणामध्ये फ्राय करून घेतली. आता हे जे मिक्सरमध्ये पाणी टाकलं होतं तेच आपण याच्यामध्ये टाकून घ्या. कितपत घट्ट आणि पातळ हवे त्या अंदाजाने तुम्ही हे पाणी टाकून घ्यायचं आहे. मी थोडंसं पातळच करणार आहे. कालवण एका साईडला उकळण्यासाठी ठेवून दिले. आता हे जे कोलंबी मसाला आपण करण्यासाठी ठेवला होता तेही झालं आहे. आता याच्यामध्ये खूप सारी कोथिंबीर टाकून घेऊया. मिक्स करायचे. आपला कोलंबी मसाला तयार आहे. कोलंबीचा कालवण सुद्धा तयार आहे. 1-2 मिनिटात छान उकळी काढून घेतली. कोलंबी जास्त शिजवण्याची काही गरज नाही आहे, लगेचच शिजते. आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेतली आहे. आता गॅस बंद करते. कोलंबीचं कालवण तयार आहे. आता कोलंबी तळायला घेऊया. तर त्यासाठी मी पॅनमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवले. याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली आहे. तुम्ही या कोलंबीला रवा किंवा तांदळाचं पीठ लावलं तरी चालेल, पण मी अशीच फ्राय करते कारण का असं छान लागते. आमच्याकडे अशीच आवडते म्हणून मी नुसतीच लावते तव्यावरती. कोलंबी तुम्ही बघू शकता छान एका साईडने फ्राय झाली. फ्राय झाली कसं ओळखायचं, की थोडीशी आकसून जाते. आता दुसरी बाजू पण आपण फ्राय करून घेऊया. छान अशा मोठ्या मोठ्या कोलंब्या आहेत. आता दुसरी साईड पण छान अशी फ्राय करून घेऊया. तुम्हाला वाटेल तर तांदळाचं पीठ लावलं तरीही चालेल किंवा रवा लावला तरी चालेल, पण मला अशीच आवडते म्हणून मी साधंच केलं आहे. म्हणजे रवा आणि तांदूळ काहीच लावलेलं नाही आहे. असंच वाटण्यावरती मी फ्राय करते आहे. आता दोन्ही साईडने फ्राय करून घेतलं म्हणजे आपली कोलंबी फ्रायसुद्धा तयार आहे. कोलंबी दुसऱ्या साईडने पण छान फ्राय झाली आहे. आता काढून घेऊया. मी एक बांगडासुद्धा फ्राय करणारे माझ्याकडे होता म्हणून आता हे काढून घेते आणि बांगडासुद्धा फ्राय करून घेते. बांगड्याला सुद्धा मी वाटण मसाला सगळं लावून मॅरिनेट करून ठेवलं होतं. आता हे तांदळाचं पीठ घेतलं आहे, त्याच्यात मसाला, हळद आणि मीठ टाकले. आता हे छान कोट करून घ्यायचं हा बांगडा आणि हा फ्राय करून घ्यायचा आहे. कोलंबी थाळी बनवून तयार आहे. तुम्ही बघू शकता मी याच्यामध्ये तांदळाच्या भाकऱ्या, त्यानंतर कोलंबीचं कालवण, कोलंबी मसाला आणि कोलंबी फ्राय
आणि त्यानंतर गरमागरम भातसुद्धा ठेवला आहे. त्यानंतर मी याच्यामध्ये बांगडा फ्रायसुद्धा ठेवला आहे. ॲक्च्युली कोलंबी थाळीमध्ये बांगडा फ्राय नसतो, पण मी ठेवला आहे. तर चला आता बनवायला सुरुवात करूया. कशी वाटली आजची कोलंबी थाळीची रेसिपी? तुम्ही ही घरी एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला माझे कुकिंग ब्लॉग आवडत असतील तर लाईक नक्की करा. पुन्हा भेटूया अशा छानशा कुकिंग ब्लॉग बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.